कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या महाड तालुक्यातील कोंजर गावचे ग्रामदैवत असलेल्या श्री वाघजाई देवीचा वार्षिक उत्सव सालाबादप्रमाणे यावर्षी देखील उत्साहात साजरा झाला। यावेळी शस्त्र प्रदर्शन, विविध सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम ग्रामस्थांनी आयोजित केले होते। या परिसरातील आणि गावातील ग्रामस्थांनी देवीचे दर्शन घेतले। देवीच्या या उत्सवात चाकरमानी देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मातेचा वार्षिक उत्सव सोहळा 32 वर्ष आज कोंजर गावामध्ये आहे आणि या उत्सवाच्या निमित्तानं एक ऐतिहासिक कोंजर गाव, या ऐतिहासिक कोंजर गावाला महाराजांच्या काळापासूनचा लागलेला जो इतिहास आहे त्याचं जतन आणि त्याची इतरांना किंवा तरुणांना किंवा नव्या पिढीला ऊर्जा मिळावी यासाठी या विभागामध्ये कार्यरत असलेली जी मावळा प्रतिष्ठान संघटना आहे, या संघटनेच्या मार्फत आणि या संघटनेचा 6वा वर्धापन दिन सोहळा सुद्धा याच दिवशी नेमका आला, तर त्याचं औचित्य साधून या सर्वांना प्रेरणा देण्यासाठी शस्त्र प्रदर्शन एक उपक्रम आणि या कार्यक्रमाचं आकर्षण म्हणून आज कोंजरमध्ये लावण्यात आलं। आणि यामध्ये जी ऐतिहासिक शस्त्र आहेत, जी त्या काळात वापरलेली शस्त्र आहेत, वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र आहेत, या शस्त्रांचा प्रदर्शन तिथे दाखवलेले आहे आणि त्याच्यातून आलेल्या पंचकृषीतील लोक आणि शहरामधून आलेली जी सगळी लोक आहेत यांना त्यातून काहीतरी ऊर्जा मिळावी यासाठी हा एक शस्त्र प्रदर्शन लावण्याचा संघटनेचा उद्देश होता आणि तो सफल पण झालेला आहे कार्यक्रमाच्या या माध्यमातून। उत्सव सोहळा गेली 32 वर्ष दिमागदार उपस्थितीमध्ये संपन्न होतोय। याही वर्षी वेगळ्या पद्धतीचं नियोजन करून वेगळ्या शस्त्र प्रदर्शनाचं खास आकर्षण मावळा संघटनेने या ठिकाणी आम्हाला वर्धापन दिनाच्या निमित्तानं उपलब्ध करून दिलं। त्यांचंही आम्ही मनापासून या ठिकाणी आभार असं व्यक्त करतो। आणि एक वेगळा कार्यक्रम विभागातील एक जागृत देवता म्हणून ज्या मातेकडे आम्ही पाहतो त्याच मातेचा वरदहस्त घेण्यासाठी विभागातून सुद्धा बरेच ग्रामस्थ या देवीच्या दर्शनात या उत्सव सोहळ्यात सहभागी होतात। सामाजिक बांधिलकी आणि आपली एकता, कुटुंब आणि परिवार याचं नातं आणि स्नेह जपण्यासाठी एक पारिवारिक भावनेतून जर आपण एकत्र आलो तर भक्तीचा आनंद त्याच्यातून मिळतो, ती ऊर्जा मिळते, त्याच्यामुळे पुढील वाटचाल करण्यासाठी आम्हाला बळ मिळतं अशी आमची श्रद्धा आहे।